जनता पक्ष सोडला, उरलेल्या सगळ्यांबरोबर समझोता करायचा. उरलेल्या सगळ्यांबरोबर समझोता करायचा हेतू एकच की जी काही आपली थोडीफार ताकद आहे, जी काही ताकद आपण उभी केलेली आहे, त्या इतर पक्षाच्या ताकदीबरोबर एकमेकाला जगवायचं राजकारण करायचं, एकमेकाला टिकायचं राजकारण त्या ठिकाणी करायचं. राजकीय पक्ष जगले तर भारतीय जनता पक्षाचा अजेंडा संविधान बदलण्याचा जो आहे तो गळून पडतो, हे असं लक्षात घ्या. गळून पडतो. का ज्या क्षणाला ते म्हणतील की आम्ही असं संविधान बदलतोय, तर राजकीय पक्ष जे शिल्लक आहेत, राहिलेले आहेत, ते झेंडा घेऊन, माणसं घेऊन, बाहेर घेऊन दोन हात करायला बीजेपीशी उतरायला तयार होतील. ती परिस्थिती येऊ नये म्हणून राजकीय पक्ष संपवा हा अजेंडा भारतीय जनता पक्षाचा, हे आपण लक्षात घ्या. तुम्हाला ठरवायचं, तुम्हाला ठरवायचं की इथले राजकीय पक्ष संपवायचे की टिकवायचे. की राजकीय पक्ष नुसते राजकीय पक्ष नाही. या देशामध्ये समता आणली संविधानाने, या देशामध्ये बंधुभावाला संविधानाने, या देशामध्ये सन्मानाला संविधानाने. आता नवीन निर्माण करण्याची काहीच गरज नाहीये. समाज हा समान झालेला आहे. आता समान झालेल्या समाजाने सत्ता आपल्या हातामध्ये घेण्याचा कारोबार हा सुरुवात केला पाहिजे, हे लक्षात घ्या. ज्यांनी इथली सामाजिक व्यवस्था समान केली, बरोबरीची केली, आता त्यांनी ती टिकवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. टिकवायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर या देशावरती मग ते नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद ते लोकसभेपर्यंत राज्य कोणाचं राहणार, कुठल्या विचारांचं राहणार, याची ठरवण्याची वेळ आलेली आहे, हे लक्षात घ्या. याची ठरवण्याची वेळ आली. निश्चितपणे याच्या अगोदर समाजवाद्यांचे सरकार होतं, कम्युनिस्टांचं सरकार होतं, गांधीवादी काँग्रेसवाल्यांचं सरकार होतं. हे सगळे सरकार आम्ही संविधानवादी आहोत असं म्हणतच. आम्ही संविधानवादी आहोत, संविधान टिकलं पाहिजे आणि हे राज्य संविधानवरती चाललं पाहिजे अशी गवाही देत होते. आत्ताचं असणारं जे सरकार आहे, आत्ताचं असणारं जे सरकार आहे ते असं म्हणतंय की आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यांची ही नवीन गोष्ट आहे का? तर अजिबात नाही. 1950ला हे संविधान ज्यावेळेस स्वीकारण्यात आलं, त्याच वेळेस RSS आणि त्यांच्या संघटनेने शपथ घेऊन सांगितलं की सत्ता जर आमच्या हातात आली तर आम्ही हे संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. सत्ता आमच्या हातात आली तर आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. या देशामध्ये काळा दिवस, स्वातंत्र्य दिन काळा दिवस पाळण्याची प्रथा कोणी सुरुवात केली असेल तर इथल्या बुद्धिजीवीवाल्यांना सांगतो, ती कुठल्या इथल्या असणाऱ्या मागासवर्गीय संघटनेने केली नाही.